नाही आहे साहेब, त्यांची परमिशन पण कॅन्सल या गाडीमध्ये ॲक्च्युली रॅशनचं सामान आहे, कच्चा माल आहे, डाळ आहे, तांदूळ वगैरे, पीठ वगैरे आहे, राजगिरचं पीठ वगैरे, न्यूट्रिशनचे आयटम आहेत जे आम्हाला जे HIV लोक आहेत ठाण्यामध्ये त्यांना वाटप करायचे, जे ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना वाटप करायचे. तुमच्याकडे परमिशन आहे असं माहिती आहे, काय सांगेल त्याबद्दल? हां, परमिशन आमच्याकडे आहे, KDMCची आहे आणि उल्हासनगर कॉर्पोरेशनची पण आहे. ज्या ठिकाणी आम्हाला वाटप करायचं आहे त्या ठिकाणचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पण आमच्याकडे परमिशन आहे. पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की इलेक्शनचा टाईम असल्यामुळे यांचा त्या नगरसेवक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इलेक्शनच्या वेळेस तुम्ही वाटप करू शकत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला कमिशनरचं आम्हाला परमिशन आणायला सांगितलेलं आहे. तर ते प्रोसेसमध्ये आता आमचा स्टाफ गेलेलं आहे तिकडे आणि ते परमिशन लवकरच आमच्या हातात येईल. किती किट आहेत? साधारण याच्यामध्ये 1000 किट आहेत जे आम्हाला 500 लोकांमध्ये वाटप करायचं आहे. आणि रूममध्ये देखील किट ठेवण्यात आलेले ते रूममध्ये 200 किट ठेवलेले आहेत. म्हणजे कल्याण कल्याण रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण. किती तुमच्याकडे डेटा असेल तर एकूण किती जण इथं बाधित आहेत त्याच्यावर त्यांना तुम्ही किट वाटता? सध्या आम्हाला फक्त कल्याण रुक्मिणीबाईमध्ये 500 लोकांना वाटप करायचं आहे आणि उल्हासनगरमध्ये 500 लोकांना वाटप करायचं आहे. आपलं काय संस्था आहे का? आमची संस्था आहे NTP+ म्हणून, नेटवर्किंग ठाणे बाय पीपल लिव्हिंग विथ HIV, आणि ही संस्था 2004 पासून कार्यरत आहे. आणि आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही रुग्ण आहेत त्याच्याविषयी जे जगत आहे, जे ट्रीटमेंट घेत आहेत वेगवेगळ्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचं आम्ही काम करतो. त्यांना सकारात्मक जीवनशैलीबद्दल आम्ही मोटिवेशन वगैरे करतो HIV झाल्याच्यानंतर. आपण म्हणतोय की महापालिकेने आपल्याला परमिशन दिलेली आहे, बरोबर. मात्र आपल्याला आचारसंहितेच्या अगोदर हे वाटप किट करायचं होतं, नाही. मग त्याला डिले का झालं? नाही, परमिशन जे आम्ही घेतलं आहे ते कंपनी, जे CSR कंपनी आम्हाला सपोर्ट करते त्यांचा तो प्रोटोकॉल होता, त्यांच्यासाठी आम्हाला ते परमिशन मागच्या 6 महिन्यापासून आमचं त्यांच्यासोबत बोलणं चालू होतं. तर त्यांनी पहिले आम्हाला परमिशन घेऊन यायला सांगितलं होतं. तर ते परमिशन आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला भेटलं. ते परमिशन आम्ही तिथं सबमिट केल्याच्या नंतर आमची MOU साईन होता फेब्रुवारी महिना आला आणि 27 फेब्रुवारीला MOU साईन झाला कंपनीसोबत. आणि MOUचा जो पिरियड आहे, वाटपचा जो पिरियड आहे तो 2 महिन्याचा आहे MOU साईन झाल्याच्या नंतरचा, म्हणजे 27 फेब्रुवारी ते 27 एप्रिल असा तो पिरियड आहे. याच्यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? नाही, आम्ही ॲज ए NGO हे फक्त लोकांच्या हितासाठी काम करतो आहे, त्याच्यामध्ये राजकीय हेतू काही नाही. झालं, सकाळी मी नेहमीप्रमाणे वार्डामध्ये फिरायला आलो तेव्हा इकडे एक ट्रक उभी होती आणि त्या ट्रकमधून धान्याचे सगळे पाकिटं बाहेर काढत होते आणि एक रूममध्ये ते स्टॉक करत होते, त्याचं डंप करत होते तिथं. तर त्यांना मी विचारलं, बाबा हे काय वाटतं तुम्ही? नाही म्हणाले, आम्ही ते एड्स पेशंटला वाटायला आणलेले आहेत, आमच्याकडे परमिशन आहेत. म्हटलं पण आचारसंहितेमुळे तुम्ही कसे काय वाटणार धान्याची पाकिटं? वाटूच शकत नाही, तुमच्याकडे काय परमिशन आहे का, कुठून आहे? मग ते म्हणा आमच्याकडे परमिशन आहे. मग मी महापालिकेच्या संबंधित भरारी पथकाला आदेशित केलं, बाबा असं आहे. मग ते महापालिकेचं पथक आलं, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे परमिशन असेल दाखवा. तर त्यांची परमिशन चेक केली तर ती परमिशन आहे 23 सालाची, म्हणजे आता 24 चालू आहे, 23 सालाची परमिशन आहे. आणि त्याच्यामध्ये सरळ लिहिले का आचारसंहितेच्या अगोदर ते वाटावं, आचारसंहिता लागल्यानंतर वाटू नये. तरी आचारसंहितेमध्ये वाटतात, हे योग्य आहे का? मग याच्यामागे कोण आहे का, राजकारण आहे का, काही मतदारांना प्रलोभन दाखवण्याचं काम आहे का हे? आणि एवढा अख्खा ट्रक भरून माल येतो आणि ते सांगतच नाही काय नक्की आम्ही एड्स पेशंटला वाटणार आहे, आम्ही रुक्मिणीबाईला वाटणार आहे. ते एड्स पेशंट आहेत कुठे एवढे? 10, 5,000, 4,000 पाकिटं वाटायला. आणि कोणी काय पेशंटला कच्चं धान्य थोडं वाटतो. पेशंट वाचेल तर बनवलेलं अन्नाचं पाकिट वाटेल, फळं वाटेल. म्हणून याच्यामध्ये काहीतरी घोड बंगाल आहे, याच्यामागे नक्की काय त्याची चौकशी झाली पाहिजे पूर्ण. हे कोण आहे याच्यामागे, कोणी धान्य पाठवलं? आणि आचारसंहितेचा हा भंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे.